ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही सक्रिय पाठिंबा दिला। हे आंदोलन केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी एकाच वेळी प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपली मागणी जोरदारपणे मांडली। कर्मचाऱ्यांनी एकूण 12 ठळक मागण्यांचा पुनरुच्चार करत शासनाकडून तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली। यामध्ये अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करणे, उर्वरित 35 महिन्यांचे किमान वेतनातील वाढीव फरक देणे, नवीन किमान वेतन समिती तात्काळ गठीत करणे, उत्पन्न आणि वसुलीच्या अटी रद्द करून शासनाच्या तिजोरीतून थेट वेतन, 100% राहणीमान भत्ता, थकीत 10 महिन्यांच्या ॲरियर्सची पूर्ण रक्कम, जिल्हा परिषदेत पारदर्शकतेने रिक्त पदे भरणे अशा विविध मागण्यांचं निवेदन ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया ग्रामपंचायत असते आणि अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम ग्रामपंचायत कर्मचारी करतात। राज्य शासनानं महिन्यापूर्वी बैठक केली, काही गोष्टीचं आश्वासन दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी केली जात नाही, म्हणून ग्रामपंचायती कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेला आहे। शासनानं त्वरित त्यांच्या संदर्भातला निर्णय घ्यावा। एका बाजूला वसुली केली तरच तुमचा पगार होणार, हा नियम सगळीकडे लागला पाहिजे, फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना का? आणि म्हणून हा चुकीचे नियम आहेत, ते बाजूला केले पाहिजेत आणि त्यांच्या योग्य न्याय मागण्या ह्या सरकारनं त्वरित पूर्ण कराव्यात अशी आमची भूमिका आहे। राज्य सरकारसोबत बैठक मी मंत्री महोदयांना आम्ही विनंती करू की या संघटनेवर ताबडतोब बैठक घ्यावी आणि यातून मार्ग काढावा। याबद्दलचे आंदोलनाचा काही निर्णय घेतला जाणार आहे का? नाही, त्यांनी ऑलरेडी संघटनेनं आंदोलनाचा निर्णय घेतलेलाच आहे, की टप्पा त्यांनी ठरवलेला आहे। आयुक्त विभागीय स्तरावर एक टप्पा आहे, नंतर शेवटचा टप्पा साताऱ्यामध्ये जाणार। साताऱ्यामध्ये मंत्री महोदयांचा जिल्हा आहे, तिथं आंदोलन व्हायच्या आधी मंत्री महोदयांनी यामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे, सरचिटणीस बबन पाटील, कॉम्रेड रवी कांबळे, अशोक पाटील, परशुराम जाधव, दीपक कांबळे, सुरेश पवार, कॉम्रेड दिलीप पोवार त्यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।